दिसून राहिली विचारा म्हटलं द्यायली. हे घर आपलं शिवलाल टोयगोटेच आहे ना? हो, ते मुकरदम आपलं काय उदळे गिदळे घेतात ते, हो त्याचंच आहे ना हे? हो 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 ते यंदाच त्याने सुरू केले उदळे घेणं. आता परगावचे उदळे घेते त्याने कुठचे एका गावाला गेलेत ते. हो, तुम्हाला काय उदळ सांगत आहे का काही आहे का तुमचा बी हरभरा? हो तर तेच सांगायला आलो मी तुम्हाला. मायाच इकडे होते ते सोंगायला हरभरा. हो तर आता त्याईनं म्हणलं फालतूचे कामं केले म्हणलं बा. हो तर तेच तुम्हाला मी तुमच्या कानावर टाकायला आलेलो आहो. तर अजूनही बाकीचे जे कोण कोण आहे, एक कंदील बुडा आहे ना एक, आणि अजूनही बाकीचे आहे तर सगळे 7 जण आहेत ते. हो तर ते सगळ्या बाया घ्या त्याच्या. हो तुमच्या इथं बोलावा. हो मी कसं 2 शब्द सांगतो समजावून. हो, तुम्हाला पटत असेल तर पहा, नाही तर मी सरळ रिपोर्ट देऊन राहिलो त्याचा. हो सरळ सरळ पोलीस स्टेशनला जाणार आहो मी उद्या सकाळी आणि क्लिअर करणार मॅटर. हो माझ्यासारखा कसं आहे मी आहो तेड दिमाग. हो तुम्हाला मी फक्त एक वेळ समजावून सांगायला आलो. शांताराम भाऊ म्हणते निपटतो बरोबर, मला लय वाटत निपटतो नाही का. हो माणूस लगा लय गरम दिसून राहिला. हो रिपोर्टच्या धमक्या देऊन राहिला डायरेक्ट. काय बाबा तुम्ही एकाची दोन काही नका लावू म्हणलं. काय केलं त्याने आता? आता तर कामाला लागले होते ते काही ना काही, पहिल्यापेक्षा आता बरे होते. ते सगळं सांगतो ना मी तुम्हाला काय केलं आणि काय नाही. हो तुम्ही सगळ्या बाया एकत्र इथं या आणि मी तुम्हाला सांगून देतो. ते कंदीलपुट्याच्या घरच्या बाईले बोलावा, ते बाकी अजून 2-3 आहेत ते. त्याईले बी बोलावणार ना कोण आहे ते त्याच्या घरच्या बाय. काहीच केलं आणि काहीच नाही बाबा येईन आता. हो ना बरं मी काय म्हणतो, तुम्ही इथं बसा वाट्यावर, मी बाया बोलावून आणतो. पण आपल्या घरी काय आहे तुम्ही सांगा आम्हाला सविस्तर. तेच म्हणून राहिलो मी. कसं आहे आपल्याला कसं कलकल करणं आपल्याला आवडत नाही. हो फालतू नाही तर मग सर गावाही जमा करू शकलोच तुम्ही. हो पण असं वाटते चला बा झाकली मुठसावा लागायची. तुम्ही लवकरात लवकर या इथं आणि मी बसतो तोपर्यंत. बसा तुम्ही बसा बसा, आलीच मी बोलवून. काय तुमचं म्हणणं सांगा म्हणलं आम्हाला. हो, आम्ही आता चौघी बी आलो. माय पोरगा आहे, माझ्या घरचे बुवा आहेत. या मावशीचे बी घरचे बुवा आहेत आणि पोरगा आहे समजा. आणि ते उभ्या बाई आहेत त्याचे समजा मुलगा आहे आणि पती आहेत. आता आमचे 7 माणसं आहेत समजा तिथं. हो काय म्हणणं आहे काय केलं त्याने सांगा आता. सांगा म्हणलं भाऊ तुम्हीच सांगा. आता कसं आता आपण सांगणं बरोबर नाही. तुम्ही गावचे माणसं आहे, आपण शिल्लक बोललं तर आपण फालतू काम बरोबर नाही वाटणार. तुम्हीच सांगा. आता तुम्ही आता आले तर मगापासून उभ्या सांगा. काय आता मला तर बरोबर वाटून नाही राहिलं म्हणा, पण आता सांगाच लागत जे आहे ती. हो, यायचं असं म्हणणं आलं की बा शिवलाल भाऊ समजा कधीला म्हणजे बाकीचे यायनं 7 पोते, अरे आपलं 5 पोते चोरले म्हणते हरभऱ्याचे. राशीवर हरभरा गायब केला म्हणते 5 पोते. बाबा 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 म्हणलं तुम्ही काय बोलून राहिले बाबा? झुंबर भाऊ तुम्हाला काही समजतं का नाही म्हणला? तुमचे जवळ होत ना ते चुलत जरी असले तरी. म्हणलं आता तुम्ही सांगा ते चोरणार दिसतात का म्हणला? 10,000 रुपये सापडले होते म्हणलं त्याने एसटीतनी. आता पोलीस स्टेशनला नेऊन गेले म्हणलं, जमा केले त्याईनं. इमानदारीचं पेपरात बातमी आली द्यायची. काय बाई म्हणलं सांग बरं मग आमच्या घरचा बुडा म्हणलं कोणाचा बा फक्त खाण्याचा नांद आहे त्याने. नाही ते बा कोणाच्या रुपयाला बी म्हणलं कोणाचे घेतही नाही कोणाला शिल्लक देतही नाही. असे म्हणलं कामं त्याने काही केले नाही चोरीच्या पाठीची. तुम्ही म्हणता बाबा काय लावलं तुम्ही आरामच्या घरच्या माणसावर? पण आता मी काय खोटं नाही बोलू राहिलो. आता हे महापुतण्या संघच आहे ना. म्हणलं त्यानं आम्हाला काय काय नाही बोलले ते तुम्हाला सांगू नाही शकत आम्ही. इतके बोलले आम्हाला ते. गुलब्यान गिलब्यान हे ते काय बोलणं भाषा आहे का त्याची जातानी. आणि काटा काढला गेल्यावर मग आता राशीवरचा 5 पोते हरभरा नेला कोण मग. त्याच्याशिवाय दुसरं कोणीच नाही. हो बाय अंगावर चिमून राहिले. अरे तसं नाही, मी भांडणं करून राहिलो का? मी फक्त तुम्हाला सांगायला आलो. हो त्याईनं हरभरा नेला बुवा. आता मला माहीत आहे म्हणून राहिलो मी. मी पाहिलं नाही ते, पण मला पुरी गॅरंटी आहे की यायनच नेला. पण तुम्ही पाहिलं का? पाहिलं नाही सवड नाही. तुम्ही कसे काय आमच्या आरोप करून राहिले आमच्या घरच्या भावावर? इतके सोपे नाहीत म्हणलं ते. अब्रू नुकसानीचा मानहानीचा दावा टाकतील म्हणलं ते सांगू राहिली. इतकं काय सोपं आहे चोरीचा आळ घेणं म्हणजे? म्हणलं मानहानीचा दावा टाकतील ते. तुम्हाला शिल्लक बोललो का तुम्ही? मानहानीचा दावा अरे म्हणलं, पण माया चोरी गेला आणि मी तुम्हाला सुद्यामध्ये सांगायला आला, तुम्ही अंगावर येऊन राहिले. बरं ठीक आहे, तुम्ही माया ऐकसान तर ऐका नाही का नको ऐकू. हो तुम्ही एक फोन लावा द्यायला, विचारून घ्या खरी गोष्ट काय आहे तर. तुम्हाला समजेल काय काय नाही तर. नाही तर मला माया करताच येते ना. मी जास्त बोलत नाही तुम्हाला. मला काय करायचं ते मी करीन मग नंतर. तुम्ही एक फोन लावा माझ्यासमोर विचारा. लावतो फोन लावला मी आम्ही. असे काम करतच नाही ते. आज लोक नाही गेले कोणाच्या चोऱ्या देईन. मी आता फोन लावतो. थांबा मावशी फोन लावतो मी आता 1 मिनिट. आता हे शांताराम भाऊ काय करते काय नाही काय करून तर पुणे आला आता. हो, काय आता उचला का नाही? आता काय भ्या लागते आपल्याला. झुमऱ्याला लावलं म्हणते का मी त्यानं. मग झुमऱ्याला पाठवलं म्हणते. सेटिंग सुरू आहे आता. घरी जाणार असं ना ते. होऊ दे ना काय होते. उचल फोन आता. भ्याचं काम नाही आपल्याला. आहे ना आपला माणूस बसेल तिथं शांताराम घनघणी. उचल. हॅलो का म्हणलं कसं काय झालं का तुमचं उदळ्याचं आज निपटलं का रे वावराचं? आलो बा तिथून ते झाला द्यायचा काय मोठा लेखाचा बारीक महिने माणूस होता ते. मग काय तर हो, आता अजबरावजी इथं आलो आता जेवण घेऊन केलं. हो सगळेजण आता उद्या इथचं घेतो आम्ही. आपल्या दुगुऱ्याला आलेलो सध्या. मग हे आता हे वावरवाले आले म्हणलं मला. त्याचे 5 पोते तुम्ही हरभरे चोरले गेले का? आता आले ते आळ घेऊन राहिले तुमच्यावर. म्हणलं खरी गोष्ट आहे का? सांगा आता कंदिलाबाजी. आपण हरभरे चोरले म्हणते बा. अरे म्हणलं सांगा आता त्यानंच आम्हाला पोच करून दिलं. आम्ही तिथून निघून आलो. म्हणलं ना आता आम्ही हरभरे चोरून नेऊ कुठं म्हणलं. त्याला म्हणा बा आम्ही तर अजबरावजी इथं आहो म्हणा. आताच गाडी घेऊन या म्हणा इथं. हो आम्ही हरभरा आणला असं तर दिसनच प्रत्यक्ष. अरे म्हणलं अशा चोऱ्यांचा पट्या करण्यात काय आयुष्य नाही गेलं म्हणलं आमचं. लोकांचे समाजकार्य करण्यात आमची कितीतरी घरचे आम्ही जमीन ऐकल्या म्हणलं. हो 4 एकरावर 2 एकरावर आलो. काय सांगा तुम्हाला. दे बरं त्याला फोन दे बरं. हॅलो दे फोन दे.
हॅलो, हां, काय मी काय म्हणून राहिलो भाऊ, हो तुम्ही मोठमोठ्या गोष्टी काही गोड सांगू नका आम्हाला. मला सगळं तुमचं माहीत आहे. हो त्या याच्यानं हो तुमची व्हिडिओ शूटिंग पाहिली तरीपासून मी पूर्ण तुम्हाला ओळखतो. हो तुम्ही म्हणलं जिथंही असं हो माझा हरभरा तुम्ही आणून द्या. हो मी जास्त बोलत नाही इथं. हो नाही तर मी काय करीन हो मग विचार करत बसतान तुम्ही. हॅलो हॅलो मी बोलतो म्हणलं कधी लाभाजी हो किती पाहिजे म्हणलं पैसे तुले हो काय म्हणून राहिला तू अरे लेका म्हणलं तुले मोजतो म्हणलं मी लेका म्हणलं आता तुला सांगता येत नाही काय माझं अरे म्हणलं बाबू असे तुमच्यासारखे आम्ही चिल्लर लोकायला ओळखतो ना काय आहे तर कोणी चोरली असेल तुमच्या पुतण्यानं कोणत्या शेजाऱ्यानं आणि आमच्या आड घेऊन राहिले तुम्ही राजे बोलून राहिले तुम्ही फालतूची शिल्लकपणा करू नका त्या बाहेर धमके देऊ नका म्हणलं तुम्ही फालतू मानहानीचा दावा टाकीन आम्ही तर मग बसा लागेल मग येरझारा घाल कोर्टाच्या बरं गावात सर सारखं दिसून राहिले बाया माणसं हो ना दावा ठोकतो म्हणते मावर हो आहे ती 4 एकर 6 एकर कमावते कमाई. अरे भाऊ म्हणलं काकाजी तुम्ही काही नका बोलू खरं आहे ते मला माहीत आहे. तुम्ही माझ्या हरभऱ्याचे पोते आणून द्या नाही तर बा मी कसं धमकी देत नाही मी जास्त बोलतही नाही आता. हो काय करायचं ते तुम्ही पाहता हो सांगा तुम्ही आणता का नाही आणत. पण आम्ही चोरलेच नाही तर आम्ही आणून कशी देणार हो काही आपलं तुम्ही तुमच्याच गावात पहा काय प्रकरण आहे तर हो पहिले गावातलं पहा मग काय तर घरातलं राजा घरात चोर आहे ना सांगून राहिलं आम्हाला हो ठेवा ठेवा तुम्ही फोन फालतू डोकं खाऊ नका आमचा हो चला म्हणलं चला चला झोपा लागते आम्हाला आराम करावं लागते चला ठेवा फोन आले हो शांताराम भाऊ आलेत म्हणलं पाहिजे जरा साधा हो लाईन दोरीत मी काम करावं ना हो नाही तर हो यावेळेस का हुकला ना गेम हो हे आता हे चुकाट्या संग आपला कार्यक्रम होऊन राहिला बरं हो वातावरण बिघडलेलं आहे हो हरभरा लवकर सांगून घरी आण नाही बरं पहा आता आलेत ते का गुलाबराव भाऊ हो, काय चालले का म्हटलं काही लागला शोधगीत काही पता लागला का म्हटलं हरभऱ्याचा शोध काय नाही लागत हो शोध तर लावणारच हा म्हणलं मी बी काय काही सोपा नाही ना हलका दिसून राहिलो का असा तसा ऐऱ्या गैऱ्या शिकवा म्हणा तुम्ही मला काय शिकून राहिले तुम्ही 7 जण जर अंदर नाही टाकीन तर नावाचा नाही म्हणलं गुलाबराव मी बी हो जेलात घालतो यायला उद्या. आपल्याला सोल्ट वाढला वाटतं बुवा नाही का नाही नाही तसं नाही म्हणा पण आता तुम्ही गेले होते घरी तर मग बायाला समजून सांगितलं नाही का मग बायाला फोन घेऊन करून जरासं ॲडजस्टमेंट करायला लागत होतं काय खरं आहे काय नाही तर काय म्हणे बाया घ्या मग सांगता बायाला हो समजून सांगायला गेलं तर ते मावरच म्हणते की तुम्ही मोजलेच नसन असंच नसं दुसऱ्यात ऐकायला तयारच नाही. त्याचीच ते लावून राहिले आमचे नवरे असे आहे आणि आमचे नवरे तसे आहे. 10,000 सापडले होते नेऊन दिले होते पोलीस स्टेशनले सांगून राहिले मोठ्या गोष्टी हो सांगून मी द्यायला आता हो बायला आता आपण काही बोललो नाही जास्त मला ठीक आहे बा आता मला मी जे काय रस्ते करतो मी आता मग आता समजा रिपोर्टच देता मग नाही उद्या सकाळी समजा मग बिलकुल नावानिशी उद्याच देतो शिवलाल टोयगोटे कंदील आणि त्याच्या 4-5 सोबती हो सरळ देतो घासून उद्या सकाळी मग त्याला गावातून राहिलं. हो म्हणा पण कसं आहे जरासं वादावादी हे ते आता विनागर 5 पोती हरभरा हो फालतू मग अजून तारका लागायच्या त्याला बी तुम्हाला बी निरा खेटे घेणं होईन ना ती 10 वर्ष केत चालायची हरभऱ्याच्यापेक्षा मला वाटते 10 वर्षाचं उत्पन्न जास्त त्याच्यातनी त्यापेक्षा मी म्हणतो एक गोष्ट आहे रे हो म्हणजे कसं आहे आमच्या गावात एक माणूस आहे ते सांगू शकते हो तुमचा हरभरा नेमका चोरला कोण हो म्हणजे आता तुम्ही प्रत्यक्ष तर पाहिलं नाही म्हणता ना नाही ते आम्ही नसन पाहिलं पण मी सांगतो ना मला आत्मा मला हे देते ना गाई देते ना की हे चोट्टे हेच होईतं हो मग लय त्यानं म्हणजे बरोबर काटा काढला माया पहिले गोड गोड बोलले निघायच्या वक्ती 2-4 शिव्या दिल्या आणि वापस येऊन अजून हरभरा घेऊन पळाले मायाच बिलकुल हिशोबारच होते ते. ते बरोबर आहे तुमचं तुम्हाला द्यायचं असेल द्या रिपोर्ट आमचं काही म्हणणं नाही पण त्याच्या आधी एक काम करा तुम्ही हो आमची तर जगिरा टोयगोटे आहे एक माणूस हो बुडा आहे समजा म्हातारा हो मोठे भाऊ म्हणतो आम्ही त्याले हो त्याची आपण भेट घेऊ हो कसं आहे त्या माणसाला थोडं समजते हो बा चोरी चपाटी हे ते काय कुठं गाय हरपली होती त्यानं माई बातच पाहून दिली ती म्हैसही मैले लवकर सापडली होती बऱ्याचशा गोष्टी त्याला कसं समजते हो म्हणून म्हणलं जरासं आपण जर त्याला विचारलं किंवा नेमका हरभरा चोरला कोण कारण की तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिले नाही ना म्हणून तर म्हणलं चालता का तिथं मग भले उद्या तुम्ही रिपोर्ट द्यावा आमचं काही म्हणणं नाही आमचे काही कोणी सोयरे नाहीत ते चालते म्हणलं काका हो पाहून घेऊ ना काय आहे हो एक खेप काय होते समजते मी म्हणता नाही का बरोबर काय त्या बुड्याला समजते का मग सगळं समजा म्हणजे असं चोऱ्याचा पाड्या हे ते काही कोणा काही केलं तर समजा म्हणजे समजते म्हणजे त्याला अंदाज लागते हो ती दिशा सांगते समजा किंवा बऱ्याचशा गोष्टी त्याला जुन्या माहीत आहेत हो जरासं त्यातलं म्हणजे कसं समजते त्याला ज्योती भविष्य आहे ते लग्न गिग्नी लावते ते अंदरच्या गोष्टी बऱ्याचशा द्यायला समजते समजा त्याची दिव्य दृष्टी चांगली आहे. बरं चला ना मग हो चला दाखवून द्या कोण इथं भेट करून द्या त्याचं काय म्हणणं आहे तर माझ्या पासपोती गेलेले आहे हो चला बरं चला मग चला लक्ष्मण येऊ मग चला देऊ द्या चला गाडी राहू द्या इथं नाही तर मग घेऊन घ्या संगच घ्या बरोबर आहे ते नाही तर फालतू गाडी जायची चला नाही तेच म्हणलं मशीन लावली का नाही बा कानाले नाही तर मग कसं हो आम्ही म्हणतो येल तुम्ही म्हणता बेल असं होऊन जाते ते आम्ही सांगावं एक तुम्ही करता येऊ तर काय एक थोडासा विषय होता हो हे पाहुणे भात की नाही हो तर हे थोडंसं म्हणजे एक प्रश्न घेऊन आले थोडंसं मोठं एक असं म्हणजे प्रकरण घडलेलं आहे हो थोडं काही समजते का पाहा तुम्हाला यातलं कायचं प्रकरण आहे म्हणून काय सांगा ना बुवा समजलं सांगतो नाही समज राहिलं हो सांगा ना काय कसं झालं यायचा हरभरा काढणं होता हो आज हरभरा काढला आहे ना मशीननं आणि पोती किती भरले सगळं झालं हो मग आता चला बुवा अर्ध्या घंट्यातनी आपण वापस याव घरी गेले घरून आले हो पाहतो तर 5 पोते गायब होते रे जो हो तर म्हटलं हे कसं काय झालं असं म्हणलं अचानक म्हणजे बा चोरी झालं का काय नेमकं झालं काय असं हे गेले कुठे पोती असं बरोबर तर नाही पाहुणे बुवा तुमचे शेजारी चांगले आहेत ना शेजारी म्हणजे शेजाऱ्यावरही आहे ना ते हो आहे तसे कुची नाहीत म्हणा पण तसे काही एवढं चोट्टे गिट्टे नाही येतं हो चोट्टे गिट्टे नाही म्हणा आज लोक असं घडलं नाही बा
म्हणजे बाहेरचे कोण नाही का? हो, मग घरातलंच नसन. हो, घरातनी कोणी समजा असं काही लोफरपणा काही करणारं कोणी पोरग गिरग काही असं तसं, म्हणजे काही अजून तुमची पुतणी म्हणा कोणता भाऊ म्हणा, सुद्धा नाही दिसत ना. म्हणजे बा भावाले इतका हरभरा झाला, तसे तर नाही ना काही तुमच्या गावातनी घरातनी इपट नाही ना. घर का भेदी लंका ढाय. नाही तसं तर काही कोण नाही म्हणा. आपला भाऊ काही वावरात जास्त येत नाही, हिंगा पुतण्या संगच आहे. दोन जवळ आहेत तर समजा पोरी दोन आहेत तर त्याच्यानं कसं त्याचं इथं याचा रोलच नाही. बाकी कोणी नाही बा असं बाजूचं असं घरातलं असं कोणी नाही रंगलंका भेदीवाला. म्हणजे घरचंही नाही आणि बाहेरचंही नाही. मग आता हे तिसरंच कोणतरी आहे समजा. आता तर मी काय म्हणतो, आता हे एवढा मोठा हरभरा झाला तुम्हाला, हो तर मग त्याच्यात तुम्ही काही एखादा बिबा गिबा एखाद्या पोत्यात टाकला नव्हता का समजा त्या आपलं त्या हरभऱ्याच्यात याच्यात गंजी गिंजीत? काय बिबे टाकायला होती? हो नाही बा बिबे तर काही टाकलं नाही बा. आता हो काय आता बिबे घरी राहतही नाही, पहिले तरी राहतं, आता बिबेही नाही काहीच नाही. हो नाही टाकलाच नाही. नाही डॅनी, हो रे तेच प्रकरण आहे नाही डॅनी. हो ना हो ना, ते काय झालं, हे जरा कुसई प्रकरण दिसून राहिलं मला. हो म्हणजे कसं आहे, हो हे कुसईनं बहुतेक नेल्यासारखी दिसून राहिले मला तुमचे पोते. हे काय आलं बाई कुसई गिसी कुसई म्हणजे कुसई काय म्हणलं आम्हाला असं म्हणलं काय कुसई काय काय? ना तुम्हाला नाही माहिती ते. आता मले न मा आबोजीले ना आम्हाला अनुभव आहे त्याचा. हो ते कसं झालं, आम्हाला असाच हरभरा झाला होता. हो कसं 10 पोती झाला होता. हो ना आता ठोकून ठाकून ते कसं मशीन आणू द्या. हो 10 पोती झाला, आम्ही मोजून गेलो. पण सकाळी पाहिलं तर लेकाचं न्यायला आलो गाडी बैल घेऊन तर 7च पोती होती. हो तर म्हणलं गेलं कुठं, तर मग आबोजी सांगे म्हणे हे कुसईन नेले म्हणे. हो आपल्या शेजाऱ्याजवळ कुसई आहे म्हणे. हो ती ॲटोमॅटिक गायब होते म्हणे. हो 3 पोती त्याच्यात वाढते म्हणे ती. हो म्हणून असं वाटते बुवा तुमच्या म्हणा कोणी शेजारी म्हणा किंवा कोणी ना कोणीतरी कुसईन नेला ती. आता कुसईन नेला म्हणजे काय लावता हो, काही बी सांगता रे आबोजी, काय काय खऱ्या गोष्टी आहे? आता गंमत वाटून राहील तुम्हाला. अरे सोयाबीन 13 पोती झालं ना, 13 पोती झालं तर 10 पोती भरलं होतं आम्ही 2 महिन्यांनी इकायला नेलं होतं. मग काय तर आता ती कुसईवाल्यानं नेलं होतं. मग आबोजी म्हणे कुसईनं घरातून नेलं म्हणे त्यानं. नाही का मोठी खुशी आता सांगा काय आता कुसीन काय तर काय आता ते घटलं नसन का 2 महिन्यातनी पहिले ओला आणलं असन काढून घटलं असन. हो, जाऊ दे आपल्याला काय करायला लागते. हो ते तर झालंच म्हणा, पण नाही आबोजी समजा मग नेतेच ते कुसई नाही समजा यायचं मग तसंच झालं असं. तसंच झालं ना. घरातल्या दवडीतल्या पोया म्हणजे पुऱ्या काढल्या होत्या मा घरी, तर त्यातल्या 7 पुऱ्या कमी भरल्या होत्या. मग बुडी म्हणे बा इतक्या काढल्या आणि इतक्या कशा. आता काय सांगा तुम्हाला, मग ती कुसई काही बी नेऊ शकते. हो आता शिवल्यानं खाल्ले असेल ते 100% नाही का म्हणा कुचीनच होतं ते पहिलं असं असं. हो नाही होय ना तसं होय. माय आबा सांगे आपल्या आमच्या म्हशी आटल्या होत्या म्हणे, कुसईवाल्यानं ती आटवल्या होत्या म्हणे, दूधच कमी देत जाय म्हणे, सांगे ना आता बोले मी. बरं मग आता यायचं मग प्रकरण तेच आहे. हो बा आता मग आता म्हणा ना, पण बाकी तुम्हाला अजूनही काही पाहत असेल तर तुम्ही सगवून पहा ना मग. हो बाया 5 बाया बोलावा आणि ते पाटा आणा, ते तांदूळ गिंदू खाली ठेवा, रास ठेवा आणि त्याच्यावर ते पहा. 5 बाया मग त्याच्यावर 5 बोटं लावतीन. हो त्याचं नाव घेतीन, ज्यानं चोरलं असेल त्याचं नाव घ्यायचं, ज्याच्यावर शेक असेल त्याचं. हो ते पाटा फिरते मग ती ज्याचं समजा चोरी केली त्याचं नाव आल्यावर. पाहुणे बा हो हे करून पाहू आपण त्याच्या. हो कसं कुसीचं तर काय आपल्या डोक्यात नाही येऊन आले, पण सगोनचं पाहू आपण काय करते ते फिरते का बा पाटा कोणाचं नाव घेतल्यावर. तुम्ही नाव घेऊन टाका जे जे आहेत ती. तसं चालते तसं चालते. हो पहा ना मग, चला ना मग तुमच्या घरापूर चला. आता मा घरापर्यंत आपण पाटा लेगाचा पाट्याचा मोठा वांदा आहे ना, पाटा नाही राहिला ना. नाही देतच पाटा गिटा कोणाची इथं भेटेल आपल्या इथं समजा आपल्याला जाताही चालते म्हणा, पाटाही चालते काही असेल कोणाची इथं. काय कोणाचीच जा लागते रे, माझ घरी आहे मग काय मा घरी आहे ना. चला मा घरी चला चहा घेऊन तिथून मग तो घरी जाऊ. चला पाहुणे बा पाहुणे बा तर कसं चहा घेऊन तिथूनच पाटा घेतली की आपल्या घरी. तिथं बायला मग झुंबर तू बायला 5 बायला सांगून दे तिथं म्हणा ते आपल्याला सगून पाच आहे म्हणा. हो जाय तू तेवढं सांगून सगळ्या बायला आपल्या घरी बोलावून घे. सगोर काय काय रे. हो बरोबर हो ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे. हो आलोच मी. हो 1 मिनिट. पाहुणे कोण नाही आता कराच्या मुक्कामी आले का काय, तर स्वयंपाक करायला लागते काय सांगा आता. हो ना काय म्हणतील काय नाही, चहा तर पाजला बाबा. बरं चला आता चहा पण झालं. बरं मी काय म्हणतो आपला पाटा चांगला आहे ना घरचा ते, आपला मसाला वाटाचा. आणि आता हे पाहुणा खूप वाटघाट करायला लावते का मला आता. हाय वाटते याची पार्टी आता वावरात मी. कांदा भाजा ते खोबरं भाजा सांगा आता काय करा. म्हणलं ते पाटा होता घरी. हो पण म्हणलं ते पाटा किती वजनी होता ते पाटा. माझ्या पायावर पडला तर मी वावरात नेऊन ठेवला ते. हो वावरात आहे ते लाऱ्यान नेला वावरात. आता अरे म्हणलं वावरात काय नेला ते फालतू तिथून कोणी चोरला म्हणजे त्या खोपडीतलं सामान काही चोरी जाईल सांगता येते का. मग आजीनं मॅचे धामणगावच्या जत्रेतून डोक्षावर आणला होता ना. मग किती 7 किलोमीटर पैदल गेलतो ना. तुला काय वाटून राहिलं ते काय नेला वावरात मी.
तुमच्या आजीने आणला असेल, तुम्ही आणला, पण माझ्या पाय जात होता ना कामातून, बडदल जराशे वाचला ते लारेन म्हणलं सटकन नाही तू साहेबाच्या खोलीच्या बाहेर. मग आहे ना मिक्सरनं वाटतात ते का? त्या भिंत. अरे मग आम्ही काय 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 मसाला वाट म्हणून राहिलो का तुले? अरे म्हणलं ते आपल्याला सगून पाहायचं आहे, तर त्याला ते पाटा पाहिजे ना. हो, नाही तर मग जाता आपल्या घरी नाही. अरे बाबा सुटली मी एक खेपची. हो पण आता आपण बोलून तर बसलो. हो ना, पण आता ते मी काय करू म्हणलं. हो मग आता वावरात नेला तर वावरात पाहता तिकडे तिथून आणा. मी काय म्हणतो, राहू द्या ना. नसन वावरात जाईन काही येतीन काही का रात गमावता इथं. कोणी असं दुसऱ्याच्या घरी पाहणं असं तर कोणाच्या. झुंबर तर आहे वाटते ना. नाही पाटा आहे वाटते का? आहे का? वा बाय तर कुठं भांडा लावता रातच्या वा बाई मोठी कलकल करायची होय. काय रे होय रे, काय करावं लागते रे? रस्ता गाव जमा करणं नाही रे. राहू द्या बा, मी पाहतो विचारून. हो भारताची इथं आहे वाटते बहुतेक. भारताची इथं पाहतो मी त्याच्या घरी जाऊन. लवकर जाऊन. हो आहेच बहुतेक त्याच्या घरी. हो आहे. काहून की मी पाहिला ना, कंदील बुड्याच्या घरी आहे. हो दोघांच्या घरी आहे. तिथून तू आपल्या शांताराम भाऊची इथं घेऊन ये. आणि म्हणलं 2-5 बायाला सांगून दे. 5 बाया लागत नाही त्याच्यात. ती समजा 5 बाया पाहिजे वाटते ना. 5 बाया लागते म्हणजे ते समजा काय ज्वारी गिवारी लागन. हो रास करायला आणि त्याच्यावर ते पाटा ठेवा लागते. ते हळद कुकू आपलं मग ते बाया बोटं ठेवते फिरते. मग नाही तुम्हाला माहित असेल ना लाराजाई? नाही मला तर नाही समजत म्हणा, पण ते जगनची आजी नाही का? हो त्याला समजते ते. हो त्याला विचारा काय करावं लागतं. असतं मग हे बा, तू काय कर झुंबर. हो पाटा घेऊन ये मारतेजीचा, आणि तिथून ते आपल्या जगनच्या आजीला सांगून दे 5 बाया घेऊन या म्हणा तिथं. हो तिथं आपल्या शांताराम भाऊजी तिथं करून टाकू आपण. जागा आहे तिथं. पाहू मग कोण होय काय होता सगळं पाहून घेऊ. 7 गेलो आलो. हो या तुम्ही इकडून. हो मी आलोच ते बायाला सांगून देतो. ते हे घेऊन येतो पाटा. हो चला ठीक आहे, काय हरकत आहे. बरं मग ठीक आहे, ये मग तू. तोपर्यंत आम्ही जरासं सोप सुपारी खाल्ली घेतोस मग. हो ठीक आहे मग जाय मग. रासे ठेवले आपण. हो सगळं झालं नाही का? हो हे कुकू लावले, बोट लावायचं म्हणला. हो ज्याचं नाव घेतलं हो त्यावेळेस बोट लावायचं. जर पाटा फिरला तर म्हणा ते म्हणत चोर आहे. सांगा म्हणलं भाऊ, तुम्हाला कोणा वर्ष काय काय आहे म्हणणं, हरभरा कोणा चोरला तुमचा. एक नाव घेत जा. आम्ही तसं बोट लावत जातो. त्यानंतर मग आम्ही सांगतो तुम्हाला. जर पाटा फिरला त्या माणसावर तुम्ही काय करायचं ते पाहत बसा. बरं सांगतो ना मी. आता लिहूनच घेतले मी नाव. आता यायच्याच पासून लिहा. पहिलं आहे शिवलाल टोळगोटे. शिवलाल टोळगोटेने चोरला का पा. ठेवा बोट ठेवा याच्यावर. त्याला सांगा म्हणलं कोणा चोरला. शिवलाल टोळगोटेने चोरला. सांग कौल दे कोण होय. सांग शिवलाल टोळगोटे होय का? नाही म्हणलं शिवलालजी टोळगोटे नाही. होय माय पोरग बाबा. तेच तर म्हणलं बाबा फिरते का काय सांगा. चला आता पुढचं पहा. सांगा दुसरं सांगा. दुसरं लिहा ना. हो काय त्याचं नाव कंदील आबाजी. त्याचं नाव काय आहे ते हो मला माहित नाही. हो कंदील आबाजी म्हणते बा. ते सीताराम पवार आहे त्याचं नाव. ठेवा बोट ठेवा बरं. चला म्हणा सीताराम पवार. कोणा चोरला याच्यावर आपला हरभरा? सीताराम पवारने चोरला का? सांग चोरला का? सीताराम पवार होय का ते? त्यानं उचलले का पोते? कौल दे खरा कौल दे. काय मग काय 2 माणसानं उचलत नाही रे पाटण. काय फिरवा पहा म्हणलं. हे तर नाही म्हणते आता. हो तिसरं सांगा, पुढचं सांगा. पुढचं काय दिलं बा लिहून द्यायनं. हो काशीनाथ गैबानी, बबन हेंबाळे आणि अजून बाकी एक ते त्याची पोरं समजा. ते एखादा म्हणत घेतो ना मग. सांगत होते ना सगळे. हो 1 मिनिट. त्याला बाया ठेवा बोट ठेवा. सांग हो हे होय का? बबन हिमाळे होय का? बबन हिमाळे, काशीनाथ गैबानी, त्याची पोरं. सांग होय का? कौल दे. अजून कोण राहिलं का? सांग कोणी आहे का? भाण्या होय का? चेत्या होय का? भुसण्या होय का? सांग कौल दे. फिर काय कोण होय सांग. नाही म्हणलं बाबा यातलं कोणीच नाही. हो यायनं चोरीच नाही केली. हो नाही तर आतापर्यंत घर फिरला असता पाटा. नाही म्हणलं दुसरं सांगा बाबा तुम्ही कोणी असेल दुसरं. सांगा आता कोणाचं नाव घ्या नाही का. हो संजयचं जर घेतलं तर नाही फिरावले का पाटा. हो फालतू आपलंच इथं पच्ची होऊन जायची. हो पहा म्हणून तुमच्याच तर घरातले का अंधार आहे ना. आमची इथं आली उजेड पडाली. मग जाऊ दे तिकडे. हो नाही दुसरं कोणावर माया म्हणजे हेच नाही. हो शेजाऱ्यावरही नाही ना कोणत्या याच्यावर घरच्यावरही नाही. हो फक्त याच्यावरच माझा डाऊट होता. पण आता तुम्ही म्हणता बा ते नाही म्हणून. नाही अजिबातच नाही. हो आतापर्यंत पाटा फिरलाच असता ते. हो मग आम्हाला माहिती आहे ना. पहा मग आता तुम्ही अजून कोणाचं असेल तर नाव सांगा. नाही तर मग झाला आता विषय मोकळा झाला. कायच करावं आता नाही का. हो काय आहे काय नाही खरं काय खोटं काय. हो पण जाऊ दे आता काही इलाज नाही. बरं ठीक आहे मग आता. हो जे झालं ते झालं. आता पाहू आम्ही आता कोण होय काय होय तर. हो आता जरासं म्हणजे मला थोडंसं शंकाच वाटून राहिली तिसरा कोण होय आता तर. ठीक आहे चला भाऊ म्हणलं मला पोहोचून द्या तेवढं आता. बरोबर चला ना. हो देतो पोहोचून. हे ठेवून द्या म्हणलं अंदर सगळं. काही विषय नाही. हो पण याची दक्षिणा द्यायला लागेल ना. दक्षिणा 500 रुपये असते. हो म्हणलं कोण देऊन राहिलं ते. हो का असं बरं हो ना. फालतू दुसऱ्याच्या 500 धोडपा बसला घेणं नाही दिलं नाही. बरोबर देतो मी देतो. हो काही हरकत नाही. येतो बा मग आता. हो का आता रातभर पाकडून हाती काही नाही आलं असं झालं आमचं आता नाही का. हो काय आता गेल्यासारखेच आहे आता नाही का. सापडणार नाही असं वाटतं मला. त्यांना मी काय म्हणतो गुलाबरावची काही गोष्टी काही नाही डोक्याच्या पडायला गेल्या पाहिजे. हो कसं असते एखाद्या व्यक्ती म्हणा कमीच पिकलं का आपल्याला 35च पोते पिकला. मग काय डुकरं आले असते एखाद्या दिवशी म्हणा किंवा काही झालं तर काय आता वरचं आता समजा आलं एखादं म्हणा. आमच्या गावात तर होईल तर आम्हाला दिसून नाही राहिला. आता आमच्या हरभऱ्यात काढायचे आहे. तुमचा तर घरी आला राजा. तुम्ही तर आनंद बनवायला पाहिजे. होय पहा म्हणलं तुम्ही या 5 पोत्याच्या मागं तिची ते तुम्ही ते झाकून विकून ठेवले का नाही. नाही ते गमावून टाकसान अशानं. ते आलो म्हणा झाकून झुकून. हो पण जा लागणार आता लवकर. हो काय आता मजा नाही गेले नाही का. हो पण नेमका लेखाचा चोर असनच कोण हेच नाही समजा मार्ग. हो आता हे नसन म्हणा. आता आलं मला लक्षात ते कारण की आता बहुतेक गेलेच ते. हो असं वाटलं बा आले असून वापस कलून पण नाही आले.
तसे माणसं नाहीच म्हणा ते, आम्हाला माहिती आहे ना, अनुभव आहे त्याचा. हो, तसं काही विषय नाही. फक्त तुम्ही आता लवकर चालले जा. ते बाकीचा हरभरा आहे तेवढा तरी घरी पोहोचला पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करा. हो बस बस आता तिकडेच निघतो आणि उद्या सकाळी घरी जाऊ देतो. हो पण जाऊ दे आता, जे झालं ते झालं. आपल्या नशिबातच एवढा असं नाही का. हो पण मला वाटते आता हे एखाद्यानं मला वाटते आपल्या हिशोबावरच होता ते चोरीच्या नाही का. असतेच ना. हे बा सांगतो ना, उभी गंजी काढून नेली होती. मग काय तर आमची, मग काय तर तुम्हाला काय सांगा. पण आता हे तुमचं तर लय तगदी चांगलं, लय तुम्हाला आवडून आलं. आम्हाला तर एकरी 2-3 पोते होईन तर होईल. जाऊ द्या आता, विषय मोडमाड करा. या तुम्ही आता. ज्याने नेले असून चोरून ते त्याचं पाच बशीला भोगनले का जा. आपल्याला काय करावं लागते. ते तर भोगाच लागेल त्याला. या हो चोरीचं पचत नसते म्हणा भाऊ. हो जे बी कोणी चोरणार असेल ते हो कोणतरी चोरलेलं का ना. हो अशी टोळ्याच आहेत म्हणा, अशा अलग अलग. आता असं नाही एखादी टोळी आली असं नेले असन. जाऊ द्या, नेले तर ने म्हणाले का. हो मा का कपायचं कातळ गेलं नाही का. बस असंच मन पाहिजे माणसाचं. येरी काही कोणी वर नेणार नाही आणि कोणी काही नेलं नाही आलो. बरं या मग आता, जे झालं ते झालं. आता विषय मोडा, उद्या नवीन विषय पाहू. चला ठीक आहे, धन्यवाद.